आम्ही 8 तारखेला रात्रपाळीला पोलीस निरीक्षक म्हणून कर्तव्यावर होतो आणि त्या दरम्यान आम्हाला सकाळी 4 वाजता म्हणजे दिनांक 9 फेब्रुवारी 2025चे सकाळीच्या दरम्यान कॉल आला कंट्रोलचा की एक पुरुष इसम मयत अवस्थेत पडलेला आहे, असा तो कॉल होता. आम्ही सदर कॉलवरून त्या घटनास्थळी गेलो. सदर घटनास्थळ हे राठोडी परिसरातील होतं. तर त्या ठिकाणी गेल्यानंतर आम्हाला दिसलं की एक इसम मयत अवस्थेत पडलेला आहे. आम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर बघितलं असता त्याचा गळा चिरलेला होता. आम्हाला तो गळा बघितल्यानंतर आसपासची परिस्थिती बघितल्यानंतर लक्षात आलं की हा मर्डर झालेला आहे किंवा त्या व्यक्तीचा खून झालेला आहे. त्यानुसार लगेच आम्ही आमचे डिटेक्शन टीम आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना सर्व माहिती दिली आणि आम्ही आमचे काम सुरू केले. आम्ही तिथेच बाजूला असलेले CCTV फुटेज तपासले असता त्या ठिकाणी एक 2 व्हीलर गाडी, त्याच्यावर 3 इसम, ज्यामध्ये हा मृतक यालासुद्धा बसून आणलेले होते आणि त्याला तिथे टाकण्यात आले होते. त्याच दरम्यान पोलीस स्टेशनला मिसिंगची एक तक्रार देण्यासाठी एक महिला एका पुरुषासोबत आली होती. सदर महिला ही तिच्या भावाला घेऊन आली होती आणि तिने अशी माहिती दिली नंतर की माझ्या पती जो आहे हा घरून निघून गेलेला आहे. आम्हाला त्या महिलेची शंका आल्याने आम्ही लगेच त्याच्यावर छानबीन सुरू केली आणि त्या महिलेला याबाबत सविस्तर विचारले असता समजून आलं की त्या महिलेने तिच्या एका प्रियकरासोबत मित्रासोबत मिळून हा खून केलेला आहे. हत्येचं कारण आता प्राथमिक दर्शनी तरी असं दिसून येत आहे की यामध्ये जी महिला होती तिचे एका म्हणजे त्यांच्याच घरात एक पुरुष राहत होता, इम्रान रिजवान नावाचा. ते घरात राहत असल्यामुळे जो मृतक होता याला थोडंसं दारूचं व्यसन होतं. तो दारू प्यायचा आणि दोघांमध्ये पती पत्नीमध्ये वाद व्हायचे. या वादांमधून पत्नीला राग आल्यामुळे आणि अनैतिक संबंधातून ही हत्या झाल्याचं आतापर्यंतच्या तपासावरून दिसून येत आहे. आरोपीला किती दिवसाची पोलीस कस्टडी भेटली? सदर दोनही आरोपी हे दिनांक 13 फेब्रुवारी 2025 पर्यंत PCR मध्ये आहेत. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.